दोषारोपपत्र दाखल केलं सीआयडीनं मेहरबान न्यायालयात. ही दोषारोपपत्राची प्रत जर गृहमंत्री याच्यावर लक्ष ठेवून होते तर ज्या फोटोकॉपी काल संतोष देशमुखांच्या समोर आलेले आहेत त्या फोटोकॉपी गृहमंत्र्यापर्यंत गेल्या नसतील का? 2 महिन्यापूर्वी जर जी गोष्ट आता जर सीआयडी म्हणत असेल की बाबा ती फोटोकॉपी ऑलरेडी दिलेले आहेत गव्हर्नमेंटकडे वगैरे सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तरी बी गृहमंत्र्याच्या अंडर जर काम चालत असेल आणि हा धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहत असेल तर ह्यानं तपासामध्ये जो आंधळे जो आरोपी फरार आहे ह्याच्या सांगण्यावरूनच फरार नसेल कशावरून? ह्याच्यामधले महत्वाचे जे पुरावे सीडीआर असेल, एसडीआर असेल, कॉल डिटेल्स असेल, ही त्या आंधळे पैसे आहेत सगळ्या गोष्टी. आंधळेला गायब करण्यामागचा उद्देश आहे की यातली जी व्यवस्था उघडी पडणार होती ती कुठं तर दाबली जाण्याचा प्रकार आहे हा. आणि जी संतोष देशमुखांची जी मयत आपले संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या मारेकऱ्यांची कॉल हिस्ट्री त्याच्या अगोदरची आहे, घटना घडण्यापूर्वीची, घटना घडून गेल्यानंतरची आहे. धनंजय मुंडेसोबत त्यांनी संपर्क केलेला आहे. आणि कालची जर आपण जर वाल्मिक कराडचा जो राईट हँड म्हणून ज्याला ओळखलं जाते, काल धनंजय मुंडेच्या बंगल्यावर जाऊन आले त्यांना राजीनामा दिल्यानंतर. मग ती कशासाठी गेला? धनंजय मुंडे मार्फत जर त्याला काही निरोप देण्यात येत असेल वाल्मिक कराडला, वाल्मिक कराड मार्फत जर धनंजय मुंडेला काही संदेश दिला जात असेल तर या दोघांची समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यात खरोखर धनंजय मुंडे आरोपीच आहे, त्याच्यामुळे धनंजय मुंडेला आरोपी केलंच पाहिजे. ही समस्त मागणी आमची. खाली मुंड्यावर पाय, अरे अजितदादांचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय, अरे धनंजय मुंडेचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय, परवा मुख्यमंत्र्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. अरे धन्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय, अरे धन्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय. या धनुमुंड्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. अरे धन्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर